क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा. मित्रांनो, आज मी आणि आई आलो होतो गहू कापायला. गुत्त घेतलं त्या एकाचं. आता ऊन जास्त वाढलं म्हणून निघालो आम्ही घराकडे. हे बघा कसं हिरवट रान झालेलं आहे. काही ठिकाणी पाणी दिलं. इकडं पण गहू आहे. आम्ही गहू कापायला गेलो तिकडं दुसरीकडे आहे रान. तिकडून आलो चालत. गावाकडे खूप ऊन वाढले मित्रांनो. नाही ते जागा सोडली. हे बघा माझी आई पण आहे सोबत. इकडे बघा, अजून अंगाला पाणी नाही, काही नाही. आंघोळ करायची आहे. तसं झालं सकाळी उठून. मी पण नंतर आलोय. तिला पाणी भरपूर आहे काय? लसण होईल सगळं. हां हां लसण वापरावं लागणार. हे बघा मित्रांनो, शेतामध्ये घर बांधत आहेत. आमच्या गावातलेच आहेत. आलो मित्रांनो आता रोडला आम्ही. हे आमचा गावचा नॅशनल हायवे झालेला आहे, पण अर्धवट काम राहिलेलं आहे. काही ठिकाणाहून शेतकरी रुकवलेले आहेत. बघा आमची लाल परी येत आहे. चल तुझं चल. कशी आहे मित्रांनो गावाकडची लाल परी? कुणी कुणी बसले लाल परीमध्ये. ते म्हणतात ना जुनं ते सोनं. खरंच लय भारी. पहिलेच्या गाड्या लय मजबूत. आताच्या काय गाड्या आहेत ना, 1 किलोमीटर सुद्धा जाऊ शकणार. असला एवढा धुरळा आहे तरी गाडी धुण्याची भारी जाती आहे. बघा या गाडीच्या मागे धुराळा. मित्रांनो हे बघा आमचं बस स्टँड. हा आमच्या गावचा हातपंप. खूप वर्षापूर्वी जुना आहे. आमच्या आजोबाच्या काळातला आहे हा हापसा. तरी अजून भरपूर पाणी येते. ते बस स्टॉप आहे आमच्या गावचं. म्हणजे अजून बनायला नाही, बनवायचं आहे. चालू आहे आता गावामध्ये. घराकडे आई चाली समोर. कोण? ते समोर दिसतं ना मित्रांनो घर, ते आहे माझं मागं घर. ते जे दिसते बघा ते आहे आपलं घर. खूप ऊन आहे रे बाबा गावाकडं. मला तर गावाकडं राहायला नको नको वाटायला लागले. कसं आहे गावाकडं असं बैल म्हैस असं दारामध्ये असलं ना किती जबरदस्त वाटते. शेतकऱ्याची शानच आहे बैल. तुम्ही किती ट्रॅक्टरनं नांगरा, ट्रॅक्टरनं पेरणी करा, काही होत नाही. पण जे बैलाचं आहे ते ओरिजिनलच असते. बैलाची नांगरटी पेरणी. हे बघा मित्रांनो आपलं घर. लेकरं अजून आंघोळ्या करायच्या आहेत. मित्रांनो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा.